15 मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुलात वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट रोहा आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा अभ्यास संकुलाचे भव्य उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले। या संकुलाच्या माध्यमातून आता रोहा तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बाहेरच्या शहरात किंवा राज्यात जाण्याची गरज भासणार नाही। विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार मार्गदर्शन आणि अभ्यासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून हे स्पर्धा परीक्षा संकुल उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, सौ वरदा तटकरे आणि सौ वेदांती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून रोहा आणि रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे। या कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काहींना बरं वाटलं मी त्यांचं नाव घेतलं, काहींना त्यांना बोललं पण वेगळं वाटलं। नाही, एक कोणतरी चिकित्सक असावा लागतो की आलेलं नीट आहे की नाही हे लिहिणारा, पण तितक्या सजगतेने त्याचं कौतुक करणारा सुद्धा माझ्या गावात कोणतरी आहे, याचा मला अभिमान आहे। ना तर नेहमीच उलट सुलट आता हे सगळं आपण सुरू केलं कुंडलिका संवर्धन, त्याला किती ऐकलं, अंगावर घेतलं, पण नाही झाल्याच्या नंतर समाधान आहे। आज शिवसृष्टी बाईच्या संकल्पनेतून इतकी उत्तम साकारली की छत्रपती शिवरायांचा राज्यातला सर्वाधिक पूर्णाकृती पुतळा कुठं आहे तर माझ्या कुंडलिकेच्या तीरावरती आहे। याचा अभिमान शिवप्रेमी नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना जे जे चांगलं असेल ते सगळेजण आपण आणण्याचा प्रयत्न करूया। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीतून या साऱ्याचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो। इतकीच उत्तम व्यवस्था ह्या उरलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये करायची आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो। आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक आभार। यूपीएससी, एमपीएससी सोबतच इतर सुद्धा आपण पाहायला गेलं तर मी आता प्रयत्न केला, काहीशी माझी चर्चा झाली आणि त्या दिवशी सर आम्ही बसलो होतो त्यावेळेस 10वी 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांकरता सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर आता नीट असेल, सीईटी असेल हे दिल्याशिवाय त्यांना ॲडमिशन्स मिळत नाही। त्यामुळे त्यांच्याकरता सुद्धा रेफरन्स बुक्स आणि मार्गदर्शन कक्ष आपण इथं उभारण्याचा प्रयत्न करतोय। अद्यावत अशी कॉम्प्युटर लॅब आपण सुरू केलेली आहे। पुढच्या कालखंडामध्ये एआयचं सुद्धा सेंटर आपल्याला या परिसरामध्ये साहेब उभं करण्याचा आमचा मानस आहे। त्याकरता सुद्धा आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला निश्चितच लाभेल। आणि त्याचबरोबर दुसरं आपलं साहेब स्वप्न आहे की आपल्या भागामध्ये फूड टेक्नॉलॉजीचं आणि ॲग्री मॅनेजमेंटचं सुद्धा कॉलेज करायचं आहे। त्या दृष्टीने सुद्धा आता आपण पावलं त्याला सुरू केलेली आहे। त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच मी असेल, आदित्य असेल, वेदांती असेल, आम्ही सर्वजण आपल्या आणि मतदारांच्या आणि तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादाने आम्ही निश्चितच चांगलं करण्याचा प्रयत्न करू। एवढंच या प्रास्ताविकेच्या प्रसंगी सांगतो। आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक संकल्पना असते, पण ती संकल्पना कशा पद्धतीनं साकारली जावी याचं एक उदाहरण युनिक अकॅडमीच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। याचा एक विशेष अभिमान हा आम्हाला सगळ्यांनाच त्यानिमित्ताने आहे। खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपण खूप शिकावं। ज्या वेळेला आधीच्या आपल्या पिढीला ते जमत नसतं, आर्थिक परिस्थितीनुसार जमत नसतं किंवा अचानक आलेल्या जबाबदारीतून जमत नसतं, त्यावेळेला त्यांना हे वाटत असतं की त्यांच्या पुढच्या पिढीला त्या सगळ्या गोष्टी मिळाव्या ज्या अलीकडच्या पिढीला मिळाल्या नाही। मला आठवते आमचे वडील आदरणीय तटकरे साहेब मला आणि बाईला नेहमी सांगायचे की अण्णांची इच्छा होती की 5 जणांपैकी कुणीतरी डॉक्टर, म्हणजे त्यांच्या 5 मुलांपैकी कुणीतरी डॉक्टर व्हावं। पण त्या 5 मुलांपैकी कोणी डॉक्टर जरी होऊ शकलं नसलं तरी त्यांचा एक कर्तृत्ववान सुपुत्र यांनी इथं अशी उभारणी केली की जे त्यांच्या वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न असेल हे 5 जणांपैकी जरी पूर्ण केलेलं नसेल तरी अशी 500 जणं तयार व्हावी ज्यांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, ज्यांनी यूपीएससी, आयपीएससी अधिकारी व्हावं। आणि खऱ्या अर्थानं मला आज विशेष आमच्या सगळ्यांसाठीच हा एक भावनिक आणि अतिशय आनंदाचा क्षण आहे की फक्त आपल्यापुरतं नाही तर आपल्या या
रोहा शहरातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या रायगडमधील, आपल्या या कोकणातील आणि आपल्या या राज्यातील मुलांना मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं आणि कदाचित जे त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना शक्य नसेल ते आपण त्यांना इथे आणून द्यावं, ही जी भावना आहे ही आदरणीय तटकरे साहेबांनी मनामध्ये जोपासली आणि ती आज साकारली जात असताना आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद आहे. मल्टीस्पेशल संस्कार देऊन खऱ्या अर्थानं जमिनीवर पाय ठेवून आपण कसं राहावं हे जिनी शिकवलं. आज तिच्या नावाने ही हे ट्रस्ट स्थापित होत आहे आणि त्याच्यातून हा युनिक अकॅडमी नावाचा उपक्रम हा खऱ्या अर्थानं आपण सुरू करत आहोत. याचा नक्कीच आम्हाला विशेष आनंद आहे. मी खरं तर आज मनोज सौनिक सरसुद्धा येणार होते, पण ते काल हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना येता आलं नाही. त्यांनी त्यांचा शुभेच्छांचा मेसेज पाठवलेला आहे. राकेश मारिया सरांना आपण त्या ठिकाणी संपर्क केला होता, पण देहरादूनमध्ये एका ट्रेनिंग अकॅडमीमध्ये ते प्रशिक्षणासाठी गेलेले असल्यामुळे ते नाही आहेत. पण त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे की आदरणीय तटकरे साहेबांसोबत तर अतिशय मैत्रीपूर्वक त्यांचे संबंध हे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. मला त्यांनी सांगितलेलं आहे की तू आणि अनिकेत मला कधी आपण ज्या वेळेला बोलवाल त्यावेळेला इथल्या विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन सेशनसाठी मी नक्कीच त्या ठिकाणी येईन. या व्यतिरिक्त मागील 2 महिने झाले मी ISP इन्स्टिट्यूटमध्ये एअरलाईन हँडलिंग मॅनेजमेंट हा कोर्स शिकते. ISPचे ट्रेनर सुद्धा त्यांना सुद्धा 8-8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे एअरलाईनमध्ये, एव्हिएशन इंडस्ट्रीजमध्ये. ISP इन्स्टिट्यूटमध्ये फक्त टेक्निकल नॉलेजच नाही तर नॉन टेक्निकल नॉलेजही शिकवलं जातं. नॉन टेक्निकल नॉलेज जसं की ग्रूमिंग, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल. मी इन्स्टिट्यूट जॉईन करायच्या आधी मला 2 लोकांसमोर सुद्धा बोलायला भीती वाटायची. अरे चुकीचा शब्द निघाला तर आपल्याला हसू होईल. बट आता मी 500 लोकांसमोर सुद्धा कॉन्फिडेंटली बोलू शकते. एवढा कॉन्फिडन्स माझ्या इन्स्टिट्यूटच्या ट्रेनर्सने बूस्ट केला. ISP इन्स्टिट्यूटमध्ये रायगड डिस्ट्रिक्टमधलेच नाही तर वेगवेगळ्या स्टेटमधले सुद्धा पोरं येतात. रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जसं की पेण, अलिबाग, पेजारी, रोहा इथून सुद्धा स्टुडंट्स आहेत आणि वेगवेगळे स्टेट्स जसे की केरला, UP, MP इथून सुद्धा इन्स्टिट्यूटमध्ये पोरं शिकत आहेत. सो थँक्यू ISP इन्स्टिट्यूट, तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी. या अर्पण सोहळ्यामध्ये तुमच्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद होत आहे. खरं तर थोड्याशा मिश्र भावना आहेत. म्हणजे माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडेंटली बोलून गेले. त्याचं कारण असं आहे की मी गेल्या मेमध्ये मी थोडंसं मध्ये सर मॅडम असे उच्चार करत जाईल, मला त्यासाठी माफ करा. हा अशा प्रकारचा जॉईंट प्रकल्प युनिक अकॅडमीनं पहिल्यांदा हाती घेतला होता आणि आम्हाला थोडीशी भीती होती हे होईल का म्हणजे. पण महेश कुलकर्णी सर त्यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांच्यामुळं त्यांच्याशी इंटरॅक्शन झाल्यामुळंच आम्ही हे धाडस करू शकलो. त्यानंतरचा जो दुसरा महत्त्वाचा टप्पा होता, मला मे 2025 अजूनही आठवतं आहे. माननीय मंत्री मॅडम तिथं आलेल्या होत्या आणि पूर्ण इथं काहीही नव्हतं. त्या विषयामध्ये मास्टर्स करावं असं वाटू शकतं. तो इंटरेस्ट तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी परस्यू करू शकते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला इथं उपलब्ध डेफिनेटली होईलच आणि ती मी हमी तुम्हाला देतो. आणि मी असं आवाहन करतो की इतकी सुंदर अशा प्रकारची फॅसिलिटी आणि इकॉलॉजी जर इथं उपलब्ध झाली असेल तर या संधीचा जास्तीत जास्त उपयोग आपण करून घेतला पाहिजे. त्यात मी पुन्हा 2 घटकांचा उल्लेख करतो. पत्रकार आणि जे पालक आहेत तर त्यांनी हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन गेला पाहिजे. कारण विद्यार्थी जर इथं आलाच नाही तर कळणारही नाही की इथं काय चालतं आणि मग त्यानंतरची जबाबदारी आमची असेल. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की पुढच्या वर्षी सर दरवर्षी आपण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसचा शेवटचा निकाल म्हणजे शेवटच्या फेरीचा निकाल लागलेला आहे. 35 विद्यार्थी आपल्या संस्थेशी संबंधित असणारे यशस्वी झाले आहेत. माझं स्वप्न पुढच्या वर्षी असं असेल की या वर्षभराच्या बॅचमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक तरी विद्यार्थी पुढच्या वर्षीच्या निकालामध्ये यायला पाहिजे सुरुवात म्हणून. आणि त्यानंतर आपण एक रोडमॅप 5 वर्षाचा 10 वर्षाचा अशा प्रकारे आखून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये कसे जातील याचा आपण विचार करूया. शेवटचा मुद्दा, लोकप्रतिनिधी राज्यकर्ते त्यांना सार्वजनिक निर्णय प्रक्रिया ही अत्यंत इफेक्टिव्हली पुढे न्यायची असते आणि ती नेत असताना त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांची खंबीर साथ ही महत्त्वाची असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सरांनी जे स्वप्न बघितलेले आहे त्यांना
जी सतत एक खंत होती की बाकी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या विभागातनं अनेक विद्यार्थी या प्रशासकीय सेवांमध्ये राज्यसेवा किंवा UPSCच्या माध्यमातून जातात, पण कोकणमधनं जास्तीत जास्त म्हणजे कोकणचा टक्का किंवा प्रमाण किंवा प्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे. तर ती खंत वाटण्याचं ते एक कारण आहे. त्यामुळे या भागातनं जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनामध्ये कसे प्रवेश करतील हे त्यांनी स्वप्न बघितलं आणि आम्हाला या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये माध्यम म्हणून त्यांनी चूज आम्हाला केलं, ती संधी आम्हाला दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि ही सगळी प्रक्रिया कशाने यशस्वीपणे पुढे नेता येईल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.